हाय ऑल, दिस इज रंजिता. वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ रंजिता. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स व त्याच्याशी रिलेटेड असलेले सगळे अफर्मॅटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. सो लेट्स बिगिन. आपण बघूया आता चार्ट. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरमध्ये आपण प्रेझेंट सिंपल, पास्ट सिंपल, फ्युचर सिंपल आणि त्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस हे आपण बघितलं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. तर चला बघूया. आपण आता बघत आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मराठीमध्ये याला पूर्ण वर्तमान काळ असे पण म्हणतात. आता याचा आपण यूज कधी करतो? एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे किंवा नुकतीच पूर्ण झालेली आहे असं दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी आपण याचा यूज करतो. The present perfect is used to describe completed activities in the immediate past. For example, मी तुम्हाला present perfect tense शिकवत आहे. क्रिया कशी आहे? क्रिया चालू आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? present continuous tense. पण मी जर असं म्हटलं की मी तुम्हाला पूर्ण वर्तमान काळ शिकवलं आहे, म्हणजे तीच क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे, तर अशा प्रकारची वाक्य आपण आज बघणार आहोत पूर्ण वर्तमान काळामध्ये. तर बघूया. अजून एक ट्रिक आहे की जर तुम्हाला हा टेन्स ओळखायचा आहे किंवा आयडेंटिफाय करायचा आहे तर कसं करायचंय? मराठीत वाक्याच्या शेवटी केले आहे, गेले आहे, बघितले आहे म्हणजेच ले आहे अशा प्रकारचे शब्द येतील. जसं आज आम्ही हे काम केले आहे, ते बाजारात गेले आहे, आम्ही हा मूवी बघितला आहे किंवा त्यांनी मूवी बघितले आहे म्हणजेच ले आहे. आता बघूया रचना. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज. अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट तुम्हाला तिथे हॅव किंवा हॅज ठेवायचं आहे. प्लस थर्ड फॉर्म दी व्हर्ब म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता आपण बघूया की रूल्स म्हणजे हॅव आणि हॅज कधी लावायचा. जर तुमचा सब्जेक्ट हा आय, यू, वी, दे, मोहन अँड राम व तसेच अनेक वचनी करता असल्यास तुम्हाला हॅव लावायचं आहे. तुम्ही हे बुकमध्ये पण नोट करू शकता. ओके, की कसं लावायचं बघा. आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव, मोहन अँड राम हॅव. आता मोहन अँड राम हे अँड मुळे जोडला गेले म्हणून ते अनेक वचन झाले आहेत. ओके, तर चला रूल नंबर 2 बघूया आपण. जर सब्जेक्ट हा ही किंवा शी किंवा इट, राम, स्वरा व तसेच एकवचनी करता असल्यास तुम्हाला हॅज लावायचे. फॉर एक्झाम्पल, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, राम हॅज, स्वरा हॅज व एकवचनी करता म्हणजे जसं एखादी बर्ड घेतला, अ बर्ड हॅज, अ स्टुडंट हॅज, अन एलिफंट हॅज अशा प्रकारचे वाक्य बनवू शकता तुम्ही. चला बघूया आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारात्मक वाक्ये, ज्या वाक्यामध्ये आपण नोचा यूज करत नाही किंवा ते प्रश्न वाक्य पण नाही, म्हणजे साधी वाक्य. ओके, तर बघूया उदाहरण. मी पदवी पूर्ण केली आहे. आता बघा रचनेकडे. मी म्हणजे काय झाला? सब्जेक्ट आय. आय असल्यामुळे काय लावायचं आपल्याला? हॅव. पूर्ण करणे म्हणजे कम्प्लीट. कम्प्लीटचं दुसरं रूप काय होते? कम्प्लीटेड. आणि तिसरं रूप पण होते कम्प्लीटेड. यासाठी तुम्हाला वर्ब माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे की क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. ओके, सो आय हॅव कम्प्लीटेड ग्रॅज्युएशन. दुसरं उदाहरण बघूया. त्यांनी पिझ्झाची ऑर्डर दिली आहे. आता सपोज आपल्याला आज पिझ्झा खायचा नाही, आपण म्हटले की आज आपल्याला पिझ्झा खायचा आहे, तर कोणीतरी म्हणेल की त्यांनी ऑलरेडी पिझ्झाची ऑर्डर दिली आहे. सो दे हॅव ऑर्डर्ड अ पिझ्झा. चला आता पुन्हा रचना बघूया आपण. त्यांनी म्हणजे काय झालं इथे? दे. दे अनेक वचन असल्यामुळे तुम्हाला लावायचं आहे हॅव प्लस ऑर्डर देणे. त्याचं तिसरं रूप काय होते? ऑर्डर्ड. ओके, ऑर्डर पहिलं रूप, दुसरं रूप ऑर्डर्ड आणि तिसरं रूप पण ऑर्डर्ड अ पिझ्झा. इतकं समजलं तुम्हाला? म्हणजे इथे काय झालंय? ती क्रिया पूर्ण झाली आहे किंवा नुकतीच पूर्ण झाली आहे. ओके, आता तिसरं उदाहरण बघूया. आम्ही त्याला पूर्वी भेटलो आहोत. आपण त्याला आता भेटत आहोत का? नाही, आपण त्याला पूर्वी भेटलो आहोत. आपला सब्जेक्ट झाला वी. वी नंतर लावायचं हॅव. मीट म्हणजे भेटणे. ओके, मीटचं दुसरं रूप होतं मेट आणि तिसरं रूप पण मेट. सो वी हॅव मेट त्याला म्हणजे हिम बिफोर. वी हॅव मेट हिम बिफोर. तर तुम्हाला कळलं की पूर्ण वर्तमान काळामध्ये कसा वाक्य आणि कसे रोल्स यूज करायचे आहेत. तर आणि याची अजून एक ट्रिक आहे की प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट, त्याच्यामध्ये परफेक्ट म्हटलं की तिथे क्रियापदाचं तिसरं रूप येते. तर तुम्ही अशा प्रकारे पण परफेक्ट टेन्स साठी आयडेंटिफाय करू शकता. म्हणजे लक्षात ठेवायचं की हॅव हॅज प्लस V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट.
प्रत्येक परफेक्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं तिसरं रूपच येईल. ओके, आता आपण बघत आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस. मराठीत वाक्याच्या शेवटी केले नाही आहे किंवा नाहीये, गेले नाहीये म्हणजे नाहीये, गेले नाहीये अशा प्रकारचे काय होईल शब्द येतात. आपण बघत आहोत निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये. आता त्याची फॉर्म बघूया आपण. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस हॅव प्लस नॉट, निगेटिव्ह असल्यामुळे नॉट यूज करायचंय, प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. तर चला आपण उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण बघूया. मी ईमेल पाठवला नाही आहे. सो मी म्हणजे आय नंतर काय लावायचंय हॅव, मग नॉट आणि क्रियापद काय इथे पाठवणे. पाठवणे म्हणजे सेंड. सो सेंडचं दुसरं रूप होईल सेंट, तिसरं रूप पण होईल सेंट. सो आय हॅव नॉट और आय हॅवंट. आता इथे हॅवंट का लिहिलं मी, याला आपण कॉन्ट्रॅक्ट केलंय. जर तुम्हाला बोलताना जर तुम्हाला यूज करायचा यू कॅन यूज हॅवंट ऑल्सो. सो आय हॅवंट सेंट ॲन ईमेल. मी काय पाठवला नाहीये, ईमेल पाठवला नाहीये. सो आपलं वाक्य झालं आय हॅव नॉट सेंट ॲन ईमेल किंवा आय हॅवंट सेंट ॲन ईमेल. दुसरं उदाहरण बघूया. आम्ही बटाटे उकळली नाही आहेत. आता इथे आम्ही सब्जेक्ट आहे सो बी. मग रचनेकडे बघा. वी नंतर काय लागेल तिथे हॅव, कारण की हे सब्जेक्ट आपला हा अनेकवचनी आहे. वी हॅव नॉट कारण की नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. वी हॅव नॉट बॉइल्ड. बॉइल्ड पहिले रूप आहे. सेकंड आणि थर्ड काय होईल बॉइल्ड आहे. वी हॅव नॉट बॉइल्ड काय उकळले नाहीत पोटॅटोज. तर पोटॅटोज काय झालं आपलं ऑब्जेक्ट झालंय. तिसरं बघूया. ते अजून घरी पोहोचलेले नाहीये. ते म्हणजे दे. आता दे अनेक वचन आहे. ओके, सो दे हॅव नॉट, पोहोचणे म्हणजे रीच, सेकंड फॉर्म काय होईल रीच आणि तिसरे रूप पण होईल रीच्ड होम येट. दे हॅव नॉट रीच्ड होम येट. नंतर बघूया. तुम्ही अभ्यास केला नाही आहे. तुम्ही म्हणजे यू असल्यामुळे आपल्याला तिथे लावायचं आहे हॅव, मग नॉट कारण की निगेटिव्ह आहे म्हणून, आणि अभ्यास करणे म्हणजे स्टडी. सो स्टडीचं दुसरं आणि तिसरं रूप स्टडीड आणि स्टडीड असं होईल. तर तुम्ही अभ्यास केला नाही आहे. यू हॅव नॉट स्टडीड और यू हॅवंट स्टडीड. जसे आपले किड्स असतात ते म्हणतात की आम्हाला कार्टून बघायचं, तर आपण म्हणतो ना की तू अभ्यास केला नाही आहे सो नो कार्टून्स. तर तेव्हा तुम्ही अशा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करू शकता. आता आपण बघत आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये जर तुमचा सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर हॅज ची वाक्य कशी बनवायची. तर चला बघूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस युजिंग हॅज. ती झोपली आहे. शी हॅज स्लेप्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रचना बघूया. आपली रचना काय सांगते प्रेझेंट परफेक्ट मध्ये, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3. पण आपण इथे सब्जेक्ट हा फक्त सिंग्युलर वापरत आहे. सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे ही असेल किंवा शी असेल किंवा इट असेल तर हॅज यूज करायचे. ओके, सो आपला फॉर्म्युला कसा होईल मग. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर सब्जेक्ट प्लस हॅज प्लस V3. ओके, सो चला बघूया उदाहरण. ती झोपली आहे. ती म्हणजे झालं शी हा सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे हॅज, आणि स्लीप म्हणजे झोपणे. स्लीपचं दुसरं रूप होईल स्लेप्ट आणि तिसरं होईल स्लेप्ट. सो शी हॅज स्लेप्ट. पण हेच वाक्य जर आपण सब्जेक्ट आपल्या अनेक वचने असतात, जसं आम्ही झोपलेलो आहोत, तर आम्ही म्हणजे वी आणि वी अनेक वचने सब्जेक्ट असल्यामुळे आपण हॅव लावला असतं तिथे. वी हॅव स्लेप्ट, आम्ही झोपलेलो आहोत. तर ते असं जर सब्जेक्ट अनेक वचने असतात तर हॅव यूज करायचं होतं. पण आपण आता फक्त उदाहरणं बघणार आहोत हॅजची. तर चला बघूया दुसरं उदाहरण. तो खोटा बोललेला आहे किंवा तो खोटे बोलला आहे. तो म्हणजे ही सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे हॅज, आणि लाय म्हणजे खोटे बोलणे. ही हॅज लाईड, तो खोटे बोललेला आहे. नंतर मीना कॉलेजला गेली आहे. इथे मी विसरून गेले मीना लिहायला, सो तेवढं तुम्ही कन्सिडर करून घ्या प्लीज. सो मीना कॉलेजला गेली आहे. मीना ला सब्जेक्ट काय आहे ते मीना, आणि मीना हे सिंग्युलर आहे. टी आहे सब्जेक्ट कसा आहे सिंग्युलर आहे म्हणून हॅज, आणि गो म्हणजे जाणे. गोचं दुसरं रूप होईल वेंट आणि तिसरं रूप होईल गॉन. गो वेंट गॉन. सो मीना हॅज गॉन टू कॉलेज. मीना कॉलेजला गेलेली आहे. आणि सपोज शी हॅज गॉन टू कॉलेज, मराठीमध्ये हेच वाक्याला आपण ती कॉलेजला गेली आहे असं पण म्हणू. आता बघूया आपण नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की नेहमी नॉट यूज करायचे. ओके, सो सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे आपलं कर्म.
नंतर बघूया त्याने प्रयत्न केले नाही आहे. ही काय झाला, त्याने म्हणजे ही हॅज नॉट. सब्जेक्ट आपला कसं आहे, सिंग्युलर आहे, ही हॅज नॉट. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, ते पहिलं रूप आहे ट्राय, सेकंड रूप आहे त्याचं ट्राईड आणि थर्ड पुन्हा ट्राईड, ही हॅज नॉट ट्राईड. तर दुसरं उदाहरण बघूया, तिने नवीन ड्रेस विकत घेतला नाही आहे. समजा कोणी म्हटलं की आज बर्थडेचा तिला सांग नवीन ड्रेस घालायला, सो यू कॅन से तिने नवीन ड्रेस विकत घेतला नाही आहे. सो शी हॅज नॉट बॉट अ न्यू ड्रेस. शी झाला सब्जेक्ट म्हणजे तिने, सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे हॅज आणि नेगेटिव्ह असल्यामुळे नॉट. ओके, आपला फॉर्म्युला काय म्हणतो, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव नॉट, पण इथे आपण सिंग्युलर बघत आहे म्हणून शी हॅज नॉट. आणि विकत घेणे म्हणजे बाय, सेकंड फॉर्म त्याचं होईल बॉट आणि थर्ड पण बॉट, शी हॅज नॉट बॉट अ न्यू ड्रेस. हे जी क्रियापद आहे ना, रेग्युलर इरेग्युलर, ते तुम्हाला पाठच करावी लागेल. ती एकदाची तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला वाक्य बनवणं खूप इझी जाईल, म्हणजे तुम्हाला व्हर्बचा यूज करता येईल. तर चला बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. मोनूने आमंत्रित केले नाही आहे. आपला सब्जेक्ट आहे मोनू. मोनू हे सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे हॅज नॉट. आमंत्रण देणे किंवा आमंत्रित करणे म्हणजे इन्व्हाइट, सेकंड आणि थर्ड इन्व्हायटेड आणि इन्व्हायटेड. सो मोनू हॅज नॉट इन्व्हायटेड. नेक्स्ट, अंकितने काही तिकिटे विकली आहेत. सब्जेक्ट आहे अंकित. अंकित हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला हॅज लिहावं लागेल. अंकित हॅज. सेल म्हणजे विकणे, सेलचं दुसरं रूप होईल सोल्ड आणि तिसरं रूप होईल सोल्ड. अंकित हॅज सोल्ड फ्यू तिकीट्स. तुम्हाला कळलं की प्रेझेंट परफेक्ट आपण कसा यूज करतो बोलण्यामध्ये. जसं अंकितला समजा काही तिकीटं दिली आहे, सपोज 100 तिकीट्स दिली आहे त्याला, की आपल्या घरी ऑर्केस्ट्रा आहे किंवा तुझ्या फ्रेंडचा ऑर्केस्ट्रा आहे, प्लीज तू ही तिकीट विकून टाक. तर मग आपण त्याला विचारतो की हा कुठपर्यंत आलं तुझं काम, तर आपण म्हणू शकतो की हा अंकितने काही तिकीटं विकली आहेत, म्हणजे क्रिया ही पूर्ण झालेली आहे, म्हणजे ऍटलीस्ट त्याने काही तिकीटं विकली. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आपण आता बघत आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये इंट्रॉगेटिव्ह असलेली वाक्य, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हो किंवा नाहीने मिळतील अशी वाक्य. तर रचना बघूया. हॅव किंवा हॅज प्लस सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे थर्ड फॉर्म दी वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म प्लस क्वेश्चन मार्क. बघूया उदाहरण. तो निघाला आहे का. तर इथे आपल्या रचनाकडे बघायचं. तो कसा आहे, सब्जेक्ट हा आपला सिंग्युलर आहे, सिंग्युलर असल्यामुळे हॅज. ही आणि निघणे म्हणजे काय होते, लिव्ह. लिव्हचं दुसरं रूप होते लेफ्ट आणि तिसरं रूप होईल लेफ्ट, हॅज ही लेफ्ट. समजा तुम्हाला तो निघाला आहे का आणि तुम्हाला इंट्रॉगेटिव्ह नाही करता येते, तर काला एक मिनिटसाठी विसरून जायचं आणि वाक्य बनवायचं की तो निघाला आहे, ही हॅज लेफ्ट. मग तुम्हाला ते सब्जेक्टला रिप्लेस करायचंय, सब्जेक्टला तुम्ही मागे ठेवायचं आणि हॅजला पुढे घ्यायचं. सो हॅज ही लेफ्ट. दुसरं उदाहरण बघूया. ती तिथे गेली आहे का. हॅज शी गॉन देअर. पुन्हा एकदा बघूया आपण. समजा तुम्हाला नाही माहिती की कसं करायचं इंट्रोगेटिव्ह, तर त्याला साधं वाक्य बनवायचं. ती तिथे गेली आहे, शी हॅज गॉन देअर. पण आता तुम्हाला त्याचं व्हर्बल करायचंय, तर मग जसं ती तिथे गेली आहे का, तर तुम्हाला तिथे रिप्लेस करायचंय, सब्जेक्टला मागे घ्यायचंय आणि हॅजला पुढे आणायचंय. सो हॅज शी. गो म्हणजे जाणे, जाण्याचं दुसरं रूप होते वेंट, थर्ड होईल गॉन, गो वेंट गॉन. आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप यूज करायचंय. सो हॅज शी गॉन देअर. नंतर बघूया. आपण पूर्वी कधी भेटलो आहोत का. आपण म्हणजे काय झालं, वी. वी सब्जेक्ट आपला आणि क्वेश्चन असेल तर आपल्याला काय यूज करायचं, हॅव. आपण पूर्वी कधी भेटलो आहोत का, हॅव वी. मीट म्हणजे भेटणे, मीटचं दुसरं रूप होतं मेट आणि थर्ड होईल मेट आणि आपल्याला रचनेनुसार तिसरं रूप वापरायचं आहे. सो हॅव वी मेट. एव्हर म्हणजे कधी, बिफोर म्हणजे पूर्वी. हॅव वी मेट एव्हर बिफोर क्वेश्चन मार्क. नंतर बघूया. आम्ही फुले विकत आणली आहेत का. हॅव आय बॉट फ्लावर्स. आता हॅव का बरं यूज केलं. आय, जेव्हा पण तुमचा सब्जेक्ट जर आय असेल परफेक्ट मध्ये, तर प्रेझेंट परफेक्ट मध्ये तुम्हाला तिथे हॅव लावायचं आहे. सो मी फुले विकत आणली आहेत का. हॅव आय बॉट फ्लावर्स. बाय म्हणजे विकत आणणे, त्याचं दुसरं रूप आणि तिसरं रूप बॉट आणि बॉट असंच होतं. तर जे क्रियापद आहेत ना रेग्युलर आणि इरेग्युलर, ते तुम्हाला पाठच करावी लागेल, म्हणजे तुम्ही इझिली सेंटेन्सेस. आपण आता बघत आहोत पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे मराठीत त्याला पूर्ण भूतकाळ असं म्हणतात. द पास्ट परफेक्ट डिस्क्राइब्स अन ॲक्शन कम्प्लिटेड बिफोर अ सर्टन मोमेंट इन द पास्ट. या काळाचा उपयोग भूतकाळात एखादी क्रिया विशिष्ट वेळी पूर्ण झालेली होती
किंवा एखादी क्रिया केली गेली होती असं दाखवण्यासाठी याचा यूज होतो. मराठीत वाक्याच्या शेवटी केले होते, गेले होते म्हणजेच ले होते अशा प्रकारचं वाक्य येते. जसं मी तिथे गेले होते, आम्ही तो मूवी बघितला होता अशा प्रकारचे. तर चला बघूया त्याची रचना. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थर्ड फॉर्म दी वर्ब म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. इथे सब्जेक्ट तुमचा एकवचनी असो किंवा अनेकवचनी तुम्हाला फक्त हॅड यूज करायचं आहे. तर चला बघूया सकारात्मक वाक्य. त्याने मदत केली होती. त्याने म्हणजे ही आणि सब्जेक्ट कुठला असो आपल्याला काय यूज करायचंय फक्त हॅड कारण की हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. त्याने मदत केली होती. ही हॅड हेल्प. कोणी म्हटलं की अरे त्याने मदत केली का? अरे हो त्याने मदत केली होती लास्ट इयर. अशा टाईपचे वाक्य आपण म्हणू शकतो. नंतर बघूया तिने तिची कार विकली होती. तिने म्हणजे शी. नंतर लावायचं तुम्हाला हॅड. सेल म्हणजे विकणे. सेलचं दुसरं रूप होते सोल्ड आणि तिसरं रूप होईल सोल्ड. शी हॅड सोल्ड हर कार. नंतर बघूया आम्ही काय खेळणी दिले होते. वी हॅड. वी आपला अनेक वचन आहे आणि सब्जेक्ट कुठलाही असो तुम्हाला पास्ट परफेक्ट मध्ये फक्त हॅड यूज करायचं आहे. वी हॅड. गिव्ह म्हणजे देणे. गिव्हचं दुसरं रूप होते गिव्ह आणि थर्ड गिव्हन. वी हॅड गिव्हन सम टॉयज. काही म्हणजे सम आणि टॉयज म्हणजे खेळणी. नंतर मी त्याला सर्व काही सांगितले होते. मी म्हणजे आय हॅड. टेल म्हणजे सांगणे. टेलचं दुसरं रूप होते टोल्ड आणि थर्ड रूप पण होईल टोल्ड. आय हॅड टोल्ड त्याला म्हणजे हिम. आय हॅड टोल्ड हिम एव्हरीथिंग. आता आपण बघूया पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये नेगेटिव्ह सेंटेन्सेस. नेगेटिव्ह मध्ये तुम्हाला काय होईल नॉट यूज करायचे आणि मराठीत वाक्याच्या शेवटी केले नव्हते, मी असं केलं नव्हतं, मी गेले नव्हते, बघितले नव्हते अशा प्रकारची वाक्य येतील. तर बघूया त्याची रचना. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस हॅड नॉट प्लस थर्ड फॉर्म दी वर्ब म्हणजे V3 क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर चला बघूया उदाहरणे. मी तिथे गेले नव्हते. आय हॅड नॉट. गो म्हणजे जाणे. वेंट म्हणजे गेला आणि थर्ड रूप होईल गॉन. गो वेंट गॉन. सो आपल्याला इथे V3 यूज करायचे. आय हॅड नॉट गॉन देअर. तिने केक बनवला नव्हता. शी हॅड नॉट. बेक म्हणजे बनवणे. आपण स्पेशली यूज करतो फॉर केक. सो शी हॅड नॉट बेक. बेकचं दुसरं रूप बेक्ड. तिसरं पण बेक म्हणजे त्याला ईडी लागेल. सो शी हॅड नॉट बेक्ड अ केक. तिने केक बनवला नव्हता. म्हणजे तो मे बी हॉटेलमधून आणलेला असेल तर तुम्ही म्हणू शकता हा तिने केक बनवला नव्हता. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आम्ही कुठलेही पुस्तक चोरले नव्हते. आम्ही म्हणजे वी हॅड नॉट. स्टील म्हणजे चोरणे. STEAL. त्याचं दुसरं रूप होते स्टोल. STOLE आणि थर्ड स्टोलन. STOLEN. सो आपल्याला इथे V3 यूज करायचं आहे. वी हॅड नॉट स्टोलन. कुठलेही पुस्तक म्हणजे एनी बुक. नंतर रामने एक सुंदर मुलगी बघितली होती. राम हॅड. सी म्हणजे बघणे. सीचं दुसरं रूप होते सॉ आणि तिसरं रूप होईल सीन. सो राम हॅड सीन अ ब्युटिफुल गर्ल. रामने एक सुंदर मुलगी बघितली होती. आता आपण बघत आहोत पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये प्रश्नार्थी वाक्य. मराठीत वाक्याच्या शेवटी केले होते का, गेले होते का अशा प्रकारचे शब्द येतात. म्हणजे आपल्याला प्रश्नांचे वाक्य हो किंवा नाही मिळतील अशी वाक्य. तर रचना बघूया. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस थर्ड फॉर्म दी वर्ब म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. इथे बघा तुमचा सब्जेक्ट हा आय, यू, वी, दे, ही, शी, इट, राम, मोनो व तसे सगळ्या प्रकारच्या सब्जेक्ट्सला फक्त हॅड लावायचं आहे. उदाहरण बघूया. त्याने स्पर्धेत भाग घेतला होता का. समजा तुम्हाला नाही करता येते प्रश्न वाक्य, तुम्ही त्याचं साधं वाक्य बनवायचं. त्याने स्पर्धेत भाग घेतला होता. ही हॅड पार्टिसिपेटेड इन द कॉम्पिटिशन. भाग घेणे म्हणजे पार्टिसिपेट आणि त्याचं दुसरं रूप होते पार्टिसिपेटेड आणि तिसरं रूप होईल पार्टिसिपेटेड. तर पहिले साधं वाक्य बनवायचं आणि मग त्याला व्हर्बल करायचं. जर तुम्ही व्हर्बल केलं जसं त्याने स्पर्धेत भाग घेतला होता का, तर तुम्हाला सब्जेक्टला रिप्लेस करावं लागेल आणि हॅड पुढे येईल आणि सब्जेक्ट मागे जाईल. सो हॅड ही पार्टिसिपेटेड. रचनेकडे बघा. आपण काय घेतलं रचनेमध्ये हॅड घ्यायचं पहिले, मग सब्जेक्ट ही, थर्ड फॉर्म दी वर्ब म्हणजे पार्टिसिपेटेड इन द कॉम्पिटिशन. दुसरं उदाहरण बघूया. तिने कामे पूर्ण केली होती का. पुन्हा याला साधं वाक्य बनवा. तिने काम पूर्ण केली होती. शी हॅड कम्प्लिटेड हर वर्क. त्याला तुम्हाला व्हर्बल करायचं आहे, प्रश्नवाचक बनवायचं आहे. सो रचनेकडे बघायचं. तिने कामे पूर्ण केली होती का. रचना काय म्हणते. हॅड प्लस सब्जेक्ट म्हणजे शी कम्प्लिटेड. पूर्ण करण्याचं तिसरं रूप होते कम्प्लिटेड. ओके. सो कम्प्लीट, कम्प्लिटेड, कम्प्लिटेड अशा प्रकारे. सो हॅड शी कम्प्लिटेड हर वर्क. तिने तिची कामं पूर्ण केली होती का.
साइन ऑफ क्वेश्चन मार्क. नंतर बघूया त्यांनी बाहुबली मूवी बघितला होता का. सो रचना काय म्हणते, हॅड प्लस दे. इथे आपला सब्जेक्ट त्यांनी आहे, त्यांनी असल्यामुळे काय होईल, दे होईल आपला सब्जेक्ट. हॅड दे. वॉच म्हणजे बघणे. सो वॉचचं सेकंड आणि थर्ड फॉर्म होते वॉच्ड आणि वॉच्ड. वॉच, वॉच्ड, वॉच्ड. ओके. आणि पुन्हा बघूया आपण, हॅड प्लस सब्जेक्ट. इथे सब्जेक्ट काय झाला, दे. वॉचचं तिसरं रूप झालं वॉच्ड बाहुबली मूवी. हॅव दे वॉच्ड बाहुबली मूवी. आपण आता बघत आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ असं आपण त्याला मराठीत म्हणतो. The future perfect is used to talk about actions that will be completed by certain future time. भविष्यकाळातील ठराविक वेळेच्या आधी एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असं दाखवण्यासाठी या काळाचा आपण वापर करतो. मराठीत वाक्याच्या शेवटी केले असेल, जसं त्याने काम केले असेल, तो तिथे गेला असेल, बघितले असेल, म्हणजेचले असेल, अशा प्रकारची वाक्य किंवा शब्द येतात. त्याची रचना बघूया. सब्जेक्ट प्लस शॉल हॅव किंवा विल हॅव प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरा रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता बघूया, सब्जेक्ट जर तुमचा आय किंवा वी असेल तर शॉल हॅव यूज करायचा आहे, आणि ही, शी, इट, ते, यू व इतर कर्ता असेल तर तुम्हाला विल हॅव यूज करायचा आहे. ऍक्च्युली तुम्ही आय आणि वी साठी विल हॅवचा पण यूज करू शकता, पण जर तुम्ही एक्झाम देत असाल, पेपर स्टुडंट्स असाल, तर whenever you are writing in an exam you have to write shall have. पण बोलताना तुम्ही विल हॅवचा यूज करू शकता, म्हणजे आय विल हॅव, वी विल हॅव अशा प्रकारे. तर चला बघूया आपण सकारात्मक वाक्य. तो झोपलेला असेल. इथे आपला सब्जेक्ट झाला तो. आता सब्जेक्ट तो असेल तर रूल काय सांगतो आपल्याला, विल हॅव यूज करायचे, कारण की हा परफेक्ट आहे. तर तुम्हाला वाटत असेल केवढे सारे फॉर्म्युले झाले. फ्युचर मध्ये आपण काय यूज करतो, विल. परफेक्ट मध्ये काय करतो, हॅव. तर असं लक्षात ठेवायचं की फ्युचर परफेक्ट म्हटलं की विल हॅव हेच येईल. ओके. सो बघूया, तो झोपलेला असेल. आपला सब्जेक्ट आहे तो. मग विल हॅव, झोपणे म्हणजे स्लीप, त्याचं दुसरं रूप होईल स्लेप्ट आणि तिसरं पण होईल स्लेप्ट. तर आपलं एक्झाम्पल कसं झालं, ही विल हॅव स्लेप्ट. दुसरं उदाहरण बघूया. तिने स्वयंपाक केलेला असेल. आपल्याला माहिती नाही, तर ती क्रिया पूर्ण झालेली असेल घरी. हा, तिने स्वयंपाक केलेला असेल, अशा प्रकारचं आपण वाक्य म्हणू शकतो. सो सब्जेक्ट आहे शी, विल हॅव कुक्ड म्हणजे तिने स्वयंपाक केलेला असेल. कुक म्हणजे स्वयंपाक करणे, आपल्याला इथे V3 यूज करायचं आहे. आणि आपण रचनेमध्ये बघितलं तर रचना काय सांगते, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3. तर अशा प्रकारचा. तिसरं बघूया, ते घरी पोहोचलेले असेल. सब्जेक्ट काय आहे, दे. दे असल्यावर आपल्याला काय लावायचं आहे, विल हॅव, कारण की हा फ्युचर परफेक्ट आहे. दे विल हॅव रीच्ड. रीच्ड म्हणजे पोहोचणे, दुसरं आणि तिसरं रूप रीच्ड आणि रीच्ड. ओके. सो दे विल हॅव रीच्ड होम. आपण आता बघत आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य. मराठीत वाक्याच्या शेवटी केलेले नसेल किंवा केले नसेल, गेलेले नसेल म्हणजे गेले नसेल, अशा प्रकारची वाक्य येतील. त्याची रचना बघूया. सब्जेक्ट प्लस शॉल किंवा विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. ते झोपलेले नसेल. दे विल नॉट हॅव स्लेप्ट. इथे सब्जेक्ट काय झाला आपला, ते म्हणजे काय होते, ते दे. आणि त्याच्यानंतर फॉर्म कडे बघा तुम्ही, रचनेकडे. शॉल किंवा विल यूज करायचं आहे. आपण पण जेव्हा पण ते असेल तर तुम्हाला काय यूज करायचं आहे, विल. सो दे विल. मग नेगेटिव्ह असल्यामुळे नॉट प्लस हॅव. झोपणे म्हणजे स्लीप, स्लीपचं दुसरं आणि तिसरं रूप स्लेप्टच होते. सो दे विल नॉट हॅव स्लेप्ट. दुसरं उदाहरण बघूया. तिने औषधी घेतलेली नसेल. तिने झाला आपला सब्जेक्ट. शी, नंतर फॉर्म कडे बघा. शी नंतर काय येते, विल यूज करायचं. शी विल नॉट हॅव. टेक म्हणजे घेणे, टेकचं दुसरं रूप होते टूक, तिसरं रूप होईल टेकन. शी विल नॉट हॅव टेकन मेडिसिन्स. नंतर बघूया उदाहरण. आम्ही घरी पोहोचलेलो नसेल. वी शॉल किंवा वी विल नॉट हॅव रीच्ड होम. आता इथे वी असल्यामुळे आपण शॉलचा यूज केलाय. जर तुम्ही स्टुडंट असाल, जसं तुम्ही एक्झाम मध्ये राईट करताय, जसं 12th मध्ये 10th मध्ये, सो व्हाईल रायटिंग यू हॅव टू यूज शॉल. पण जर तुम्ही स्पीकिंग करत असेल तर विलचा यूज केलेला बेटर राहील. सो वी विल नॉट हॅव रीच्ड होम, अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. लिहायचं असेल तर वी शॉल नॉट हॅव रीच्ड होम. रीच म्हणजे पोहोचणे, रीचचं दुसरं रूप होते रीच्ड, तिसरं पण रीच्ड म्हणजे ईडी लागते तिथे. तर चला बघूया आपण फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये आता प्रश्नार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आपण पहिलाच प्रकार बघतोय, म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही मिळेल असे.
सो वाक्यात शेवटी केलेले असेल का, गेलेले असेल का अशा प्रकारचे शब्द येतात. त्याची रचना बघूया. विल किंवा शॉल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे तुम्हाला सब्जेक्टला रिप्लेस करायचंय. ओके, इथे बघा रूल. आय किंवा वी असेल तर लिहिताना शॉल लावावे व बोलताना विल लावावे. आता उदाहरण बघूया. तो कॉलेजला गेलेला असेल किंवा तो कॉलेजला गेलेला असेल का. समजा तुम्हाला नाही करता येते प्रश्नवाचक वाक्य, साधं वाक्य बनवायचं. तो कॉलेजला गेलेला असेल. ही विल हॅव गॉन टू कॉलेज. आता तुम्हाला व्हर्बल करायचंय तर विलला पुढे घ्यायचा आणि हिला मागे ठेवायचा, म्हणजे रिप्लेस करायचंय तुम्हाला. विल ही सब्जेक्ट आपला तो आहे ना, म्हणून ही. मग रचनेकडे बघा. हॅव, गो म्हणजे जाणे, गोचं दुसरं रूप होते वेंट आणि तिसरं रूप होईल गॉन टू कॉलेज. विल ही हॅव गॉन टू कॉलेज. नेक्स्ट एक्झाम्पल. त्यांनी घर बांधले असेल का. पुन्हा तुम्हाला प्रश्नवाचक वाक्य नाही करता येते तर पुन्हा मी एकदा सांगते. त्याला साधं वाक्य बनवा. त्यांनी घर बांधले असेल किंवा त्यांनी घर बांधलेले असेल. दे विल हॅव बिल्ट अ हाऊस. पण तुम्हाला आता प्रश्नवाचक करायचंय, म्हणजे त्यांनी घर बांधले असेल का. तुम्हाला उत्तर कसं मिळतंय. हो बांधले असेल किंवा नाही मिळेल. ओके, सो तुम्ही आता रचनेकडे बघा. विल सब्जेक्ट काय आहे ते, म्हणजे त्यांनी. दे, मग काय लिहायचंय. हॅव. बिल्ड म्हणजे बांधणे, BUILD बिल्डचं दुसरं रूप होतं बिल्ट आणि तिसरं रूप होईल बिल्ट. आणि घर म्हणजे अ हाऊस. विल दे हॅव बिल्ट अ हाऊस क्वेश्चन मार्क. नंतर बघा. आम्ही तिथे पोहोचलेलो असेल का. तर आम्ही साठी तुम्हाला सांगितले की शॉल तुम्ही रायटिंग मध्ये यूज करू शकता आणि लिहिताना शॉल आणि बोलताना विल यूज करायचे. ओके, शॉल वी हॅव रिच्ड देअर. रिचचं सेकंड आणि थर्ड रिच्ड असं होईल. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला कळलंय फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये. आपण आतापर्यंत जे टेन्स बघितले ते सगळे मी या चार्ट मध्ये ठेवलंय, म्हणजे क्विक रिकॅप होईल आणि तुमच्या लक्षात पण राहील. तर बघूया आपण हा चार्ट आणि याचं कंपॅरिझन करून आपण शिकूया. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपला फॉर्म्युला होता सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट मध्ये होता तो की सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर परफेक्ट मध्ये सब्जेक्ट प्लस शॉल हॅव किंवा विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता लक्षात कसं ठेवायचं, तर हा परफेक्ट टेन्स असल्यामुळे प्रत्येक परफेक्ट मध्ये तुम्हाला फक्त V3 यूज होईल तिथे. आणि प्रेझेंट असल्यामुळे हॅव हॅज प्लस V3. पास्ट असेल तिथे हॅड प्लस V3. हा खूपच सोपी आहे, हा खूपच सोपा टेन्स आहे, कारण की सब्जेक्ट कुठला पण असो तुम्हाला फक्त तिथे हॅड प्लस V3 यूज करायचं. ओके, फ्युचर असल्यामुळे शॉल किंवा विल आणि परफेक्ट असल्यामुळे हॅव, म्हणजे शॉल हॅव किंवा विल हॅव. तर इथपर्यंत कळलं तुम्हाला. तर उदाहरण बघूया. मी आंबा खाल्ला आहे. आय हॅव इटन अ मँगो. क्रिया कशी पूर्ण झाली आहे. तर तुम्हाला काय लिहायचं. हॅव प्लस V3 किंवा हॅज प्लस V3. ते आय सब्जेक्ट असल्यामुळे हॅव लागेल. समजा आपला सब्जेक्ट जर तो किंवा त्याने आंबा खाल्लाय असं असतं तर ही हॅज इटन अ मँगो असं असतं. पण इथे आयला नेहमी आपल्याला हॅव लावायचं आणि प्लुरल असेल जसं वी दे त्यांना पण हॅव लावायचं. जसं त्यांनी आंबा खाल्लाय म्हटलं असतं तर दे हॅव इटन अ मँगो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता बघूया पास्ट परफेक्टचा एक्झाम्पल, अफर्मेटिव्ह असलेला. मी आंबा खाल्ला होता. आय हॅड इटन अ मँगो. फ्युचर परफेक्ट मध्ये मी आंबा खाल्लेला असेल. आय शॉल हॅव इटन अ मँगो. इथे ऑब्झर्व करा. मी आंबा खाल्ला होता मध्ये हॅड प्लस V3 आणि आंबा खाल्लेला असेल म्हणजे फ्युचर दाखवते. ओके, आणि परफेक्ट आहे म्हणून शॉल हॅव इटन अ मँगो. नंतर नेगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये बघूया आपण. मी आंबा खाल्ला नाहीये किंवा मी आंबा खाल्ला नाहीये. आय हॅव नॉट इटन अ मँगो. पास्ट परफेक्ट मध्ये मी आंबा खाल्ला नव्हता. आय हॅड नॉट इटन अ मँगो. मी आंबा खाल्लेला नसेल. आय शॉल नॉट हॅव इटन अ मँगो. ओके, आता बघूया आपण व्हर्बल वाक्य त्याची. मी आंबा खाल्ला आहे का. हॅव आय इटन अ मँगो. तुम्हाला काय करायचं, जर तुम्हाला नाही कळलं तर साधं वाक्य बनवायचं. मी आंबा खाल्ला आहे म्हणजे आय हॅव इटन अ मँगो. तुम्हाला व्हर्बल करायचं असेल तर आयला रिप्लेस करायचं, हॅवला पुढे घ्यायचं. हॅव आय इटन अ मँगो. नंतर बघूया मी आंबा खाल्ला होता का. ते मी रायटिंग मिस्टेक झाली आहे माझ्या हातून, त्याबद्दल सॉरी. मी आंबा खाल्ला होता का असं पाहिजे, पण मी इथे लिहिलं आंबा खाल्ला आहे काय. इट्स रॉंग ऍक्च्युली. सो मी आंबा खाल्ला होता का. ओके, सो इंग्लिशमध्ये त्याचं होईल हॅड आय इटन अ मँगो. समजा हे वाक्य पॉझिटिव्ह असतं तर आय हॅड इटन अ मँगो. मी आंबा खाल्ला होता. पण त्याचं व्हर्बल करताना हॅड आय इटन अ मँगो. नंतर बघूया फ्युचर परफेक्ट मध्ये. मी आंबा खाल्ला असेल का.
शॉल आय हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्ला असं आपण क्वेश्चन करतो कोणाला, तेव्हा तुम्ही असं यूज करू शकता. ओके, नाव इट्स क्विज टाइम. मी काही वाक्य दिली आहे ते तुम्हाला कमेंट्समध्ये टेन्स आयडेंटिफाय करून ट्रान्सलेशन करायचे, म्हणजे मला हेल्प होईल की तुम्हाला किती कळलं आहे ते. तर पहिलं उदाहरण आहे त्यांनी निर्णय घेतला होता. दुसरं उदाहरण आहे तिने आम्हाला पाणी दिले होते. चौथं आहे स्वरा कॉलेजला गेलेली असेल. नंतर त्याला ताप आला आहे, मी तो डबा उघडला नाहीये. तर आणि मी त्याचे V1, V2, V3 म्हणजे क्रियापदाचे तिन्ही रूप दिले आहेत, म्हणजे तुम्हाला हेल्पफुल करण्यासाठी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक पण करा त्याला. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड अँड होप की आजचं सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल. तसेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड लाईक माय चॅनल. आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करू शकता. तसंच तुम्हाला जर ग्रामरचा कुठला पोर्शन जमत नसेल तर तुम्ही मला कमेंट थ्रू कळवू शकता. मी त्याला अतिशय इझी वेनी तुमच्यासमोर प्रेझेंट करेल. सो चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाइम कीप प्रॅक्टिसिंग एव्हरी सिंगल डे. थँक्यू.